वेळीच वसू वहिनीचं खोटं पकडलं, नाहीतर काय तर ड्रामा करून सगळ्यांना मॅनिप्युलेट करत बसली असती. कन्हैया, नाही तूच सांग ना, ती मान्य करते ना तिची चूक, अरे मग कशाला पाहिजे परत परीक्षा? द्या की तिला डायरेक्ट पनिशमेंट. पण नाही, गुरुमातांना मात्र टाइमपास करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. कन्हैया, टेक इट इझी. तू एका खूप मोठ्या साध्वीबद्दल बोलतेस. अखिल तू ना प्लीज काही बोलूच नकोस. नाही तुझा काही उपयोगच नाहीये मला. तू आधीसारखा अजिबात वागत नाही. आणि आता एकदा जरी माझी बाजू घेशील ना तर शपथ. अरे पण मला कळत नाहीये तू इतकी पॅनिक का करतेस? तुला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे ना? तू वहिनीला भाजीत लसूण घालताना बघितलंस ना? मग चल, तू खरं बोलतीयस तर गुरुमातांची शक्ती तुझ्या बरोबरच असणार आहे. शक्ती माय फूट. त्या गुरुमातांना मला पाण्यात बुडवूनच शांत होणार आहेत. नाही माझ्या नाका तोंडात पाणी जाऊन उद्या मी मेले ना तर मग करत बस तू गुरुमाता गुरुमाता गुरुमाता. असं का होईल काही? तू बुडणार वगैरे नाहीयेस, तुला स्विमिंग येतं. मी किती वेळ पोहणार आहे अखिल समुद्रात? शक्य आहे का? आणि बाय द वे समुद्रात स्विमिंग करायचंच नाहीये, पाण्याखाली जाऊन स्टिल बसायचंय. अखिल मी तुला सांगते, मी पाण्यात बुडून भरणार आहे. मला खूप भीती वाटते. मम्मा फोन का नाही उचलत आहे? नेमकी प्रॉब्लेमच्या वेळेस कुठे निघून जाते ना काय माहिती. हॅलो मम्मा, आग लागली का कुठे? 8 मिस कॉल. तनया, मी मीटिंग मध्ये होते. मम्मा मीटिंग सोड, माझ्यावर मरायची वेळ आली आहे. मूर्खासारखं बोलू नकोस हं? काय झालंय? गुरुमाता आल्यात ना, त्या माझी परीक्षा घेणार आहेत आणि त्या मला जलसमाधी घ्यायला सांगतायत. व्हॉट? आणि हा अखिल, ह्याला तर काही फरकच पडत नाहीये. अरे मम्मा मम्मा प्लीज काहीतरी कर ना ग, प्लीज मला वाचव, नाहीतर मी खरंच बुडून मरेन. मम्मा तनया, तनया, आधी शांत हो. मी येते लगेच तिकडे, डोंट वरी. गुरुमाता, तुमचा राग, तुमची चिडचिड मी समजू शकतो. चिडचिड? ही साधी चिडचिड वाटते तुला? कित्येक वर्षांपूर्वी मी संन्यास घेतला तेव्हापासून कांदा लसूण या पदार्थांना हातही लावला नाही मी. आज तुझ्या सुनांमुळे माझ्या हातून पाप घडलंय. नाही, मला मान्य आहे, वसुंधरा असं करेल असं खरंच वाटत नाही. कदाचित घाईघाईत ती विसरली असेल, पण म्हणून दोन्ही सुनांना एवढी कठीण शिक्षा म्हणजे? सत्य शोधून काढणं हे कठीणच असतं माधव. आणि माणसाची दया येऊन परीक्षा न घेणाऱ्यातली मी नाही. आणि शिक्षकांनी परीक्षा घेताना जर हा विचार केला तर विद्यार्थी काय माडाणीच राहतील. तेव्हा परीक्षा ही कठोरच असायला हवी. आणि काय गे जयश्री, तू का अशी गप्प? तुझा तर तुझ्या सुनांवर विश्वास आहे ना पूर्ण? अच्छा, असं तर नसेल ना झालं की तुझ्याच सांगण्यावरून तुझ्या सुनांनी माझ्या जेवणात लसूण घातला? काय ग? गुरुमाता, असं का करेन मी? अहो तुम्ही सांगा ना काहीतरी. अहो आता माझ्यावर संशय आहे का तुमचा? हे बघा, त्या वसुंधरेच्या हातून ही चूक कशी घडली मला नाही माहिती, पण आता तिने मान्य केलंय ना सगळं. ती तुमची परीक्षा द्यायला पण तयार आहे. मग तनयाला कशाला मध्ये आणताय? तिची परीक्षा घ्यायची काय गरज आहे, नाही का? म्हणजे आता तू सांगणार मला कोणाची परीक्षा घ्यायची ते? हा, तू सांगणार? माधव, तुझ्या बायकोला सांग कोणाशी चर्चा करते विसरू नको म्हणाव. तू जरा शांत राहा ना. माफ करा गुरुमाता, काय ना, तिला दोघींची काळजी आहे हो. असं म्हणजे माझ्या शक्तीवर तुझा विश्वासच नव्हता? नाही नाही, तसं नाही. जर माझ्या शक्तीवर विश्वासच नव्हता तर मला इथे बोलवलं कशासाठी? आणि मी घरात पाऊलच टाकलं नसतं ना मग. अहो अहो, असं काय करताय? अहो, हे घर तुमचंच आहे, आम्ही सगळे तुमचे आहोत. आणि आमचा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं तुझ्या बोलण्यातून तर तसं दिसत नाही रे.
बरं झालं तुझ्या सुनांच्या बरोबरीनं माझी परीक्षा होऊन जाऊ देत. माझी शक्ती जर कमी पडली तुम्ही या परीक्षेसाठी हो म्हणायलाच नको होतं. तुम्ही तुम्ही विरोध का नाही केला? हो वसुंधरा, काहीतरी बोला ना. काय बोलू? काय बोलू म्हणजे? हा, जलसमाधी तुम्हाला छोटी गोष्ट वाटते? त्या पाण्यात तुम्हाला काही झालं म्हणजे? हो वसुंधरा, तुम्हाला भीती नाही वाटत आहे का? खरं सांगू तर नाही वाटत, आणि का ते मलाही माहीत नाही. तसंही गुरुमाता म्हणाल्यात ना की जी कोणी खरं बोलत असेल तिचं त्या रक्षण करते, आणि माझंही सत्य त्यांना कळेल. त्यांना कळेल की नेमकं हे कोणी केलं आणि का केलं. मला काही नाही होणार हो. माझा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. शक्ती? हा, सिरियसली? ॲक्च्युली भीती न वाटण्याचं अजून एक कारण आहे. गुरुमातांपेक्षा पण एक मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे. कोणती शक्ती? तुमच्या प्रेमाची शक्ती. तुम्ही माझी एवढी काळजी घेता, मला एवढा जीव लावता, हे सगळं वाया नाही जाणार हो. आणि मी खरं सांगू, मला जरा जरी भीती वाटली ना, मी नक्कीच डोळे बंद करेन आणि तुमचा आणि मुलांचा चेहरा आठवेन. मग मला काहीच नाही होणार. नका टेन्शन घेऊ.